लोकांनी आयुर्वेदाकडून कोणत्या अपेक्षा ठेवायला पाहिजेत आणि कोणत्या ठेवू नये? फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलमध्ये आयुर्वेदच खरं चांगलं आहे आणि सेफ आहे, सुरक्षित आहे. त्यामुळे थर्ड लेवल येत नाही. बरीच औषधी असतात की एक आजार कमी करतो, दुसरा तयार करतो. साधं उदाहरण घ्या, ब्लड प्रेशरची औषध घाली, 2 वर्षांना डायबिटीस होणारच. 2 वर्षाची डायबिटीसची औषधी वाढणारच. त्याच्यात 2 गोळ्या ब्लड प्रेशरच्या, 2 गोळ्या डायबिटीस झाले, 4 गोळ्या सुरू झाले, 4 गोळ्या 5 वर्षांनी त्याला किडनी फेल्युअर होणारच. जो ब्लड प्रेशरचा पेशंट आहे तो उद्या किडनीचा पेशंट आहेच आहे. जो डायबिटीसचा पेशंट आहे तो उद्याचा किडनीचा पेशंट आहेच आहे. तर पहिल्याच लेवलवर जर त्यांनी मॅनेज केलं, टेम्पररी मॅनेजमेंट सोडून दिली, माझं ब्लड प्रेशर कुठल्याही टार्गेटनी 120 पाहिजे, मग ते नुसत्या डाएटने करा, योगासनाने करा, झोपेने करा किंवा एखादं प्लांट बेस्ड ऑर्गॅनिक मेडिसिन घेऊन करा. हे 4 तुमच्याकडे टूल आहेत. 4चा कुठलाही वापर करा. उद्देश काय आहे? तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं पाहिजे. उद्देश काय आहे? तुमचं शुगर नॉर्मल राहिली पाहिजे.